जय गुरुदेव. एरवी ठाव कैसा बोला, जेत 50 अक्षराचा ठावो पुशिला. चहू वाचेचा गजर निमाला, ती कोण्या वाचे बोलीजे. परी एक नवल असे, ते बोला संगेची भासे. बोल निमालिया वाचुनी, येत नसे हाता कोणाची या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आत्मानुभव हा शब्दात सांगता येत नाही असं सांगतात. कारण आतापर्यंत माऊलीनं बद्धता आणि मोक्ष सांगितलं. आता एखाद्या जीवनमुक्ताला स्वस्वरूपाचा आनंद किती झाला, कसं झाला आणि ती अवस्था काय आत्मस्थितीची ही शब्दात सांगता येत नाही. जसे एखादा माणूस गूळ खाल्ल्यानंतर म्हणतो गोड लागला, ऐकणाऱ्याला त्या गोडीचा अनुभव येईल का? शब्दानं गोडी सांगता येईल का? येणार नाही. गोड आहे असं सांगता येईल, पण गोडीचा अनुभव त्याला सांगता येणार नाही. ती गोडी अनुभवायची असेल तर त्याला गोड खावा लागेल. तसं माऊली इथं आत्मस्थितीचं वर्णन करताना म्हणतात एरवी. एरवी म्हणजे सामान्यतः. ठाव कैसा बोला. बोलण्याला इथं वावच नाही म्हणतात. कारण जेत 50 अक्षराचा ठाव पुशिला. वर्णमालेमध्ये संस्कृत 50 अक्षर आहेत. मराठी वर्णमालेमध्ये 52 अक्षर आहेत. 14 स्वर, 2 स्वरादी आणि 36 व्यंजने असे 52 अक्षर या वर्णमालेमध्ये आहेत. या 52 अक्षरातूनच सर्व शास्त्र, वेद, पुराण, आगम, निगम सर्व या शब्दातूनच तयार झालेलं आहे. शब्दामुळं ज्ञान होतं, पण जिथं शब्द थांबतात तिथंच त्याचा अनुभव येतो म्हणतात. जेत 50 अक्षराचा ठाव पुसला. तिथं 50 अक्षरातून जे शब्द रूपी ज्ञान प्राप्त झालं, ते ज्ञानही, ती जाणीवही विराली. कारण तिथं मन, बुद्धी, वाचा काहीही पोचत नाही. चहू वाचेचा गजर निमाला. 4 प्रकारच्या वाचा आहेत. एक परावाचा, तिथं बीज असतं, अंकुर असतं. तिथं केवळ पूर्ण असतं अस्तित्वाचं मी आहे. आणि त्या परावाच्या नंतर येते त्याचं परावाचेचं स्थान आहे नाभी, आपली बिंबी. पुढची वाचा आहे पश्चंती. पश्चंती वाचेमध्येही शब्द तयार होत नाहीत. जसं स्वप्नामध्ये दृश्य असतं आणि तिथं शब्द नसतात, तसं या पश्चंती म्हणजे पाहणं. तिथं जे बोलायचं आहे त्या बोलायचं तिथं चित्र तयार होतं, स्वरूप तयार होतं, पण तिथं शब्दाची मांडणी नसते. दृश्य संकल्प असतो या पश्चंती वाणीमध्ये. आणि त्याचं स्थान आहे हृदय. आणि पुढे आहे मध्यमा, तिचं स्थान आहे कंठ. या वाणीमध्ये शब्दाची मांडणी तयार होते. पश्चंतीमध्ये जे शब्दाचं चित्र दिसलं आहे त्या चित्रावरून इथं शब्दाची बांधणी तयार होते. आणि वैखरी म्हणजे आपल्या मुखातून जीभ, दात, कंठ आणि मुख यातून ते शब्द प्रकट होतात. इथं माऊली म्हणतात चहू वाचेचा गजर निमाला. तिथं बोलणंही थांबलं. काय गावे, काय लिहावे, वाटे मौनची राहावे. चित्त झाले चिदानंद, अवघा कुंदला आनंद. तिथं बोलणंही थांबलं. बोलणं वैखरीचं थांबल्यानंतर शब्दाची बांधणी करणारी मध्यमा वाणीही शांत झाली. आणि
संकल्प रूपानं सृष्टी उभा करणारी पश्चंती वाणी ही मौन झाली आणि जाणीव स्वरूप असलेली परावाणी जाणूनी तेची होई जे झालेपणाचा आठव आठी जे त्या नाव विज्ञान ती जाणीव ही तिथं निमाली स्वरूपाच्या ठिकाणी. माऊली म्हणतात जेथे 50 अक्षराचा ठाऊ पुसेला चहू वाचेचा गजर निमाला तिथे चारही वाचा शांत झालेल्या आहेत, संकल्प विकल्प निमालेले आहेत. मग आता तो कोण्या वाचेनं सांगावं? ती आत्मस्थिती, तो आत्मा आनंद कोण्या वाचेनं प्रगट करावा म्हणतात माऊली. असे जरी असले तरी पुढच्या ओवीत माऊली म्हणतात परी एक नवल असे येथे एक आश्चर्य आहे ते बोला संगीची भासे. ते बोलूनच सांगावं लागतं. ते ज्ञान सद्गुरूच्या बोलण्यातून आपल्याला भासमान होते. आपण सद्गुरूला ज्यावेळेस विचारतो देव कोठे आहे सांगा ज्याचे मुकुटी वाहे गंगा, त्यावेळेस सद्गुरुनाथ उपदेश करतात ज्या तू शंकराला शोधत आहेस तो शंकर जळी काष्टी भरला पिंडी ब्रह्मांडी बिंबला अलक्ष दृष्टीने लक्षिला शंकरची शंकर. ज्या देवाला तू शोधत आहेस तो देव तूच आहेस असा उपदेश करतात. त्यावेळेस त्या शब्द ब्रह्मातून त्या अमृत तत्वाचा त्या आत्मस्वरूपाचा भास होतो म्हणतात. परी एक नवल असे ते एक आश्चर्य आहे की शब्द थांबल्यानंतर जरी अनुभव येत असला तरी त्या सद्गुरूच्या अमृत वाणीतून त्या शब्द ब्रह्माचा भास होतो. तत्वमसी ते तूच आहेस. ज्या ईश्वराला शोधत आहेस तो ईश्वर तूच आहेस असा बोध करताना त्या स्वरूपाचा भास होतो. पण आप्पा नेहमी म्हणायचे माझा शब्द पुढे करुनी तिथवरी जाय जाण बाप्पा जेथे शब्द पावेल विमरण तेची खून जाण बाप्पा. आप्पा म्हणायचे तूच शिव आहेस हा माझा बोध घेऊन अहम ब्रह्मास्मी सोहम तो मीच आहे असा अभ्यास करता करता तू ज्यावेळेस पूर्ण स्थितीला उतरशील त्यावेळेस शब्द थांबतील. मी ब्रह्म आहे म्हणता म्हणता केवळ ब्रह्म राहील आणि तुझा मीपणा गळून जाईल आणि तू विश्वव्यापक ब्रह्मस्वरूप होशील. तुला शंकर जळी काष्टी भरला पिंडी ब्रह्मांडी बिंबला या तत्वाची अनुभूती येईल आणि तिथं शब्दच राहणार नाही. बोल निमालिया वाचुनी येत नसे हाता कोणाची या. आणि तिथं शब्द थांबतात आणि जिथं शब्द थांबले संकल्प विकल्प थांबले आणि आनंदाची डोही आनंद तरंग आनंदची अंग अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. तिथं फक्त केवळ आनंद आणि आनंद राहतो. तिथं केवळ शिव राहतो. बोलणारा शिव ऐकणारा शिव ग्रंथ शिव त्याचं चालणं बोलणं सर्व शिवरूप होतं. तिथं शब्दही राहत नाहीत आणि शब्द थांबल्याशिवाय शब्द विमरण पावल्याशिवाय त्या आनंद स्वरूपाचा अनुभव येत नाही. असं माऊली या ओवीतून आपला आत्मस्थितीचा अनुभव सांगत आहेत. ओम शांती शांती शांती.